हिंगोलीतील साहित्यप्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी। महाराष्ट्र शासन पुरस्कृत जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचा हिंगोलीत भव्य शुभारंभ झाला आणि 2 दिवस हे शहर साहित्याच्या वैचारिक मेजवानीने न्हावून निघाले। संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वैचारिक आणि प्रगल्भ चर्चांनी रंग भरला। सकाळच्या सत्रात संमेलनाध्यक्ष अशोक अर्धापूरकर यांची प्राध्यापक तुकाराम हापगुंडे आणि प्राध्यापक दत्ता सावंत यांनी घेतलेली प्रकट मुलाखत रसिकांसाठी खास आकर्षण ठरली। यानंतर बोलीभाषा जतनाची गरज या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद पार पडला। परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवताना प्राध्यापक जयू भाटकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिपादन केले की प्रमाण भाषेमुळे आपण भावना समजू शकतो, पण बोली भाषेमुळे आपण जगायला शिकतो। हिंगोलीतलं हे जे जिल्हा साहित्य संमेलन 2 दिवस आयोजित केले गेलेलं आहे, या संमेलनाची जी संयोजन संस्था आहे श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था, या संस्थेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत ज्याला मी शॉर्ट नोटीस म्हणतो, कमी कालावधीमध्ये या संमेलनाचं आयोजन करणं ही साधी गोष्ट नाही। आणि हिंगोलीतलंही असं पहिलं संमेलन आहे असं मी हिंगोलीकरांकडून ऐकतोय। तर माझ्या दृष्टीनं मराठी भाषा संवर्धन हा जो मराठीच्या भविष्यातला जो काही वाटचालीचा इतिहास राहणार आहे त्यातला हा एक मैलाचा दगड आहे, एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे की मराठी साहित्य विश्वात आणि इथल्या हिंगोली जिल्ह्यातली जी मराठी आहे, ज्या मराठी बोलीभाषा आहे त्यांच्या संवर्धनासाठी आणि अभिजात मराठी भाषेचा जो एक वैभवशाली इतिहास भविष्यात लिहिला जाईल त्याच्यामध्ये मराठी भाषेच्या जागरणासाठी साहित्यिकांसाठी नव्या पिढीतले जे लेखक आहेत, लेखिका आहेत, कवयित्री आहेत, समीक्षक आहेत त्यांना ही स्फूर्ती देणारं आणि प्रेरणादायी असं हिंगोली जिल्हा साहित्य संमेलन आहे आणि ते निश्चित यशस्वी झालेलं आहे आणि ते एक मैलाचा दगड, एक टप्पा ठरलेला आहे, इतिहासातलं एक ते सुवर्ण पान आहे असं या संमेलनाकडे मी पाहतो। पुन्हा एकदा संमेलनातले सगळे जे संयोजक आहेत त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि भविष्यात असेच साहित्यिक उपक्रम या हिंगोलीच्या मातीत व्हावेत। आणि या संमेलनाच्या निमित्तानं जे या ठिकाणी प्रेक्षक आलेत, विशेष करून जे तरुण लेखक आले आहेत, लेखिका आलेल्या आहेत, त्यांच्यातून मराठीतला भविष्यातला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा हिंगोलीच्या मातीतलाही आजचा तरुण लेखक भविष्यात व्हावा अशी शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंगोली जिल्हास्तरीय पहिलं साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे। यामध्ये परिसंवादामध्ये आलेला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की मराठी भाषेत बोली भाषेचं महत्त्व काय आहे या विषयावरचा परिसंवाद खूप छान पद्धतीने झालेला आहे। वक्ते व्यवस्थित बोललेले आहेत आणि समोरच्या प्रेक्षक वर्गाने सुद्धा त्याला भरभरून अशी साथ दिलेली आहे। यामधून नक्कीच बोली भाषेचं संवर्धन आणि संगोपन होईल ही अपेक्षा या ठिकाणी ठेवणं वावगं ठरणार नाही। त्या दृष्टीने हे संमेलन खूप महत्त्वपूर्ण आहे असं मी मानतो। नाही, हिंगोलीकरांचं मराठवाडी बोली भाषेमध्ये हिंगोलीचा अजून एक उपभाग पडतो जो सीमावर्ती भागामध्ये आहे आणि म्हणून सीमावर्ती भाग आणि निजामकालीनचे जे काही शब्द आहेत ते आता गाव पातळीवर तरुणांनी एकत्र केले पाहिजे, त्याचं संकलन केलं पाहिजे। आणि भाटकर साहेब जसं सांगतात की त्याचं संकलन तर महत्वाचं आहे, परंतु त्याचं जतन आणि त्याची प्रिंट, त्याचा लेखी पुरावा आपल्याकडे असणं आणि तो वाचकांना उपलब्ध करून देणं मला वाटतं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। काय केलं पाहिजे? यासाठी शब्द संकलन केलं पाहिजे, त्याचे अर्थ लिहिले पाहिजेत, त्याचे संदर्भ लिहिले पाहिजेत आणि ते जवळच्या वाचनालयात किंवा शाळा महाविद्यालयामध्ये कसे उपलब्ध होतील याकडं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। काल पासून जे आपण हिंगोली जिल्ह्याचं साहित्य संमेलन घेत आहोत त्याच्यामध्ये कालचे कार्यक्रम तर आपण पाहिलेलेच आहेत, परंतु आज या कार्यक्रमाअंतर्गत जे परिसंवादाचा कार्यक्रम झाला तो या कार्यक्रमामध्ये एक उच्च बिंदू म्हणून आपण मानायला हरकत नाही, कारण या परिसंवादातून जो संमेलनाचा हेतू आहे तो पूर्णपणे साकार झालेला या ठिकाणी दिसतो। आणि आपण मराठवाडा महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये राहतो आणि आपली जी बोलीभाषा मराठी आहे ती समृद्ध करण्यासाठी या परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने जे वक्ते मिळालेले होते, बबनराव गिनगिने सर, बबन काळे सर, गुडाती काळे सर आणि जयू भाटकर सर यांनी या विषयावर अतिशय सुंदर असा प्रकाश टाकला आणि तो प्रकाश निश्चितच या मराठी भाषेला उद्बोधक आणि पुढे नेणारा ठरणार आहे।
अर्थानं मला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे फार फार आभार मानावेसे वाटतात. त्यांनी यावर्षी आमच्या सर्व हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांची खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी केलेली आहे. हे जे 2 दिवसीय साहित्य संमेलन झालं ते साहित्य संमेलन आम्हा सर्व साहित्य प्रेमींसाठी अत्यंत आनंद देणारं ठरलेलं आहे. कालचे सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी बघितलेलेच आहेत आणि आज सुद्धा पहिल्या सत्रामध्ये आमच्या जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांची मुलाखत या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी मुलाखत झालेली आहे. प्राध्यापक दत्ता सावंत आणि प्राध्यापक तुकारामजी हापगुंडे यांनी अत्युच्च पातळीला जाऊन सरांची मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामधून या ठिकाणी अभिरुची संपन्न असा संवाद साधण्यामध्ये आम्ही सर्वजण आनंदी झालो आहोत. त्यानंतर आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे जे सदस्य आहेत जयू भाटकर, त्यांची अत्यंत सुंदर असा परिसंवादामध्ये या ठिकाणी त्यांचं भाष्य झालेलं आहे आणि हे आम्हा सर्व साहित्य रसिकांसाठी अत्यंत आनंद देणारी गोष्ट आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या वर्षीपासून राबवलेला हा उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संस्कृती मंडळ हे जिल्हास्तरीय संमेलन भरवत आहे. यासाठी तर सर्वप्रथम साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मनापासून धन्यवाद. आणि त्यांनी जे हा उपक्रम सुरू केलाय हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या माध्यमातून साहित्य चळवळी रुजवल्या जातील, साहित्य चळवळींची नवी नवी बीज या माध्यमातून रुजवली जातील आणि त्या माध्यमातून रुजवल्या गेलेली ही बीज याचे महावटवृक्ष येत्या भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील असा हा उपक्रम आहे. आज हिंगोली नगरीमध्ये हे 2 दिवसीय संमेलन इथे आज संपन्न होत आहे. खर तर संत नामदेव महाराजांची ही भूमी, खरं तर आपल्या उजव्या बाजूला बघितलं नागनाथाची ही भूमी आणि ह्या चारही बाजूने संतांच्या भूमीमध्ये हा जो काही अवघा संतांचा मेळावा जो आहे कवीचा लेखकांचा तो इथे संपन्न होतो आहे. या गोष्टीचा अतिशय आज आनंद होतो आहे. हिंगोलीतील साहित्य प्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी. महाराष्ट्र शासन पुरस्कृत जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचा हिंगोलीत भव्य शुभारंभ झाला आणि 2 दिवस हे शहर साहित्याच्या वैचारिक मेजवानीने न्हाऊन निघाले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वैचारिक आणि प्रगल्भ चर्चांनी रंग भरला. सकाळच्या सत्रात संमेलनाध्यक्ष अशोक अर्धापूरकर यांची प्राध्यापक तुकाराम हापगुंडे आणि प्राध्यापक दत्ता सावंत यांनी घेतलेली प्रकट मुलाखत रसिकांसाठी खास आकर्षण ठरली. यानंतर बोलीभाषा जतनाची गरज या महत्वाच्या विषयावर परिसंवाद पार पडला. परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवताना प्राध्यापक जयू भाटकर यांनी महत्वपूर्ण प्रतिपादन केले की प्रमाण भाषेमुळे आपण भावना समजू शकतो, पण बोली भाषेमुळे आपण जगायला शिकतो. हिंगोलीतलं हे जे जिल्हा साहित्य संमेलन 2 दिवस आयोजित केलं गेलेलं आहे, या संमेलनाची जी संयोजन संस्था आहे श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था, या संस्थेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत ज्याला मी शॉर्ट नोटीस म्हणतो, कमी कालावधीमध्ये या संमेलनाचं आयोजन करणं ही साधी गोष्ट नाही. आणि हिंगोलीतलं हे असं पहिलं संमेलन आहे असं मी हिंगोलीकरांकडनं ऐकतोय. तर माझ्या दृष्टीनं मराठी भाषा संवर्धन हा जो मराठीच्या भविष्यातला जो काही वाटचालीचा इतिहास राहणार आहे त्यातला हा एक मैलाचा दगड आहे, एक महत्वपूर्ण पाऊल आहे की मराठी साहित्य विश्वात आणि इथल्या हिंगोली जिल्ह्यातली जी मराठी आहे, ज्या मराठी बोलीभाषा आहे त्यांच्या संवर्धनासाठी आणि अभिजात मराठी भाषेचा जो एक वैभवशाली इतिहास भविष्यात लिहिला जाईल त्याच्यामध्ये मराठी भाषेच्या जागरणासाठी साहित्यिकांसाठी नव्या पिढीतले जे लेखक आहेत, लेखिका आहेत, कवयित्री आहेत, समीक्षक आहेत त्यांना ही स्फूर्ती देणारं आणि प्रेरणादायी असं हिंगोली जिल्हा साहित्य संमेलन आहे आणि ते निश्चित यशस्वी झालेलं आहे. आणि ते एक मैलाचा दगड, एक टप्पा ठरलेला आहे, इतिहासातलं एक ते सुवर्ण पान आहे असं या संमेलनाकडे मी पाहतो. पुन्हा एकदा संमेलनातले सगळे जे संयोजक आहेत त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि भविष्यात असेच साहित्यिक उपक्रम या हिंगोलीच्या मातीत व्हावेत. आणि या संमेलनाच्या निमित्तानं जे या ठिकाणी प्रेक्षक आले आहेत, विशेष करून जे तरुण लेखक आले आहेत, लेखिका आलेले आहेत, त्यांच्यातून मराठीतला भविष्यातला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा हिंगोलीच्या मातीतलाही आजचा तरुण लेखक भविष्यात व्हावा अशी शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंगोली जिल्हास्तरीय पहिलं साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. यामध्ये परिसंवादामध्ये आलेला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की मराठी भाषेत बोली भाषेचं महत्व काय आहे या विषयावरचा परिसंवाद खूप छान पद्धतीनं झालेला आहे.
वक्ते व्यवस्थित बोललेले आहेत आणि समोरच्या प्रेक्षक वर्गाने सुद्धा त्याला भरभरून अशी साथ दिलेली आहे. यामधून नक्कीच बोली भाषेचं संवर्धन आणि संगोपन होईल ही अपेक्षा या ठिकाणी ठेवणं वावगं ठरणार नाही. त्या दृष्टीने हे संमेलन खूप महत्वपूर्ण आहे असं मी मानतो. नाही, हिंगोलीकरांचं मराठवाडी बोली भाषेमध्ये हिंगोलीचा अजून एक उपभाग पडतो जो सीमावर्ती भागामध्ये आहे आणि म्हणून सीमावर्ती भाग आणि निजामकालीनचे जे काही शब्द आहेत ते आता गाव पातळीवर तरुणांनी एकत्र केले पाहिजे, त्याचं संकलन केलं पाहिजे. आणि भाटकर साहेब जसं सांगतात की त्याचं संकलन तर महत्वाचं आहे, परंतु त्याचं जतन आणि त्याची प्रिंट, त्याचा लेखी पुरावा आपल्याकडे असणं आणि तो वाचकांना उपलब्ध करून देणं, मला वाटतं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. काय केलं पाहिजे? यासाठी शब्द संकलन केलं पाहिजे, त्याचे अर्थ लिहिले पाहिजेत, त्याचे संदर्भ लिहिले पाहिजेत आणि ते जवळच्या वाचनालयात किंवा शाळा महाविद्यालयामध्ये कसे उपलब्ध होतील याकडं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. काल पासून जे आपण हिंगोली जिल्ह्याचं साहित्य संमेलन घेत आहोत त्याच्यामध्ये कालचे कार्यक्रम तर आपण पाहिलेलेच आहेत, परंतु आज या कार्यक्रमाअंतर्गत जे परिसंवादाचा कार्यक्रम झाला तो या कार्यक्रमामध्ये एक उच्च बिंदू म्हणून आपण मानायला हरकत नाही. कारण या परिसंवादातून जो संमेलनाचा हेतू आहे तो पूर्णपणे साकार झालेला या ठिकाणी दिसतो. आणि आपण मराठवाडा महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये राहतो आणि आपली जी बोलीभाषा मराठी आहे ती समृद्ध करण्यासाठी या परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने जे वक्ते मिळालेले होते, बबनराव गिनगिने सर, बबन काळे सर, गुडाती काळे सर आणि JU भाटकर सर यांनी या विषयावर अतिशय सुंदर असा प्रकाश टाकला आणि तो प्रकाश निश्चितच या मराठी भाषेला उद्बोधक आणि पुढे नेणारा ठरणार आहे. अर्थानं मला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे फार फार आभार मानावेसे वाटतात. त्यांनी यावर्षी आमच्या सर्व हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांची खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी केलेली आहे. हे जे 2 दिवसीय साहित्य संमेलन झालं ते साहित्य संमेलन आम्हा सर्व साहित्य प्रेमींसाठी अत्यंत आनंद देणारं ठरलेलं आहे. कालचे सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी बघितलेलेच आहेत आणि आज सुद्धा पहिल्या सत्रामध्ये आमच्या जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांची मुलाखत या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी मुलाखत झालेली आहे. प्राध्यापक दत्ता सावंत आणि प्राध्यापक तुकाराम हापगुंडे यांनी अत्युच्च पातळीला जाऊन सरांची मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामधून या ठिकाणी अभिरुची संपन्न असा संवाद साधण्यामध्ये आम्ही सर्वजण आनंदी झालो आहोत. त्यानंतर आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे जे सदस्य आहेत JU भाटकर, त्यांची अत्यंत सुंदर असा परिसंवादामध्ये या ठिकाणी त्यांचं भाष्य झालेलं आहे आणि हे आम्हा सर्व साहित्य रसिकांसाठी अत्यंत आनंद देणारी गोष्ट आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या वर्षीपासून राबवलेला हा उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संस्कृती मंडळ हे जिल्हास्तरीय संमेलन भरवत आहे. यासाठी तर सर्वप्रथम साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मनापासून धन्यवाद. आणि त्यांनी जे हा उपक्रम सुरू केलाय हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या माध्यमातून साहित्य चळवळी रुजवल्या जातील, साहित्य चळवळींची नवी नवी बीज या माध्यमातून रुजवली जातील आणि त्या माध्यमातून रुजवल्या गेलेली ही बीज याचे महावटवृक्ष येत्या भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील असा हा उपक्रम आहे. आज हिंगोली नगरीमध्ये हे 2 दिवसीय संमेलन इथे आज संपन्न होत आहे. खर तर संत नामदेव महाराजांची ही भूमी, खर तर आपल्या उजव्या बाजूला बघितल्यावर नागनाथाची ही भूमी आणि ह्या चारही बाजूने संतांच्या भूमीमध्ये हा जो काही अवघा संतांचा मेळावा जो आहे, कवीचा, लेखकांचा, तो इथे संपन्न होतो आहे. या गोष्टीचा अतिशय आज आनंद होतो आहे. हिंगोलीतील साहित्य प्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी. महाराष्ट्र शासन पुरस्कृत जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचा हिंगोलीत भव्य शुभारंभ झाला आणि 2 दिवस हे शहर साहित्याच्या वैचारिक मेजवानीने न्हाऊन निघाले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वैचारिक आणि प्रगल्भ चर्चांनी रंग भरला. सकाळच्या सत्रात संमेलनाध्यक्ष अशोक अर्धापूरकर यांची प्राध्यापक तुकाराम हापगुंडे आणि प्राध्यापक दत्ता सावंत यांनी घेतलेली प्रकट मुलाखत रसिकांसाठी खास आकर्षण ठरली. यानंतर बोलीभाषा जतनाची गरज या महत्वाच्या विषयावर परिसंवाद पार पडला. परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवताना प्राध्यापक JU भाटकर यांनी महत्वपूर्ण प्रतिपादन केले की प्रमाण भाषेमुळे आपण भावना समजू शकतो, पण बोली भाषेमुळे आपण जगायला शिकतो.
हिंगोलीतलं हे जे जिल्हा साहित्य संमेलन 2 दिवस आयोजित केलं गेलेलं आहे, या संमेलनाची जी संयोजन संस्था आहे श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था, या संस्थेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत ज्याला आम्ही शॉर्ट नोटीस म्हणतो, कमी कालावधीमध्ये या संमेलनाचं आयोजन करणं ही साधी गोष्ट नाही. आणि हिंगोलीतलं हे असं पहिलं संमेलन आहे असं मी हिंगोलीकरांकडनं ऐकतोय. तर माझ्या दृष्टीनं मराठी भाषा संवर्धन हा जो मराठीच्या भविष्यातला जो काही वाटचालीचा इतिहास राहणार आहे, त्यातला हा एक मैलाचा दगड आहे, एक महत्वपूर्ण पाऊल आहे की मराठी साहित्य विश्वात आणि इथल्या हिंगोली जिल्ह्यातली जी मराठी आहे, ज्या मराठी बोलीभाषा आहे त्यांच्या संवर्धनासाठी आणि अभिजात मराठी भाषेचा जो एक वैभवशाली इतिहास भविष्यात लिहिला जाईल, त्याच्यामध्ये मराठी भाषेच्या जागरणासाठी साहित्यिकांसाठी नव्या पिढीतले जे लेखक आहेत, लेखिका आहेत, कवयित्री आहेत, समीक्षक आहेत, त्यांना ही स्फूर्ती देणारं आणि प्रेरणादायी असं हिंगोली जिल्हा साहित्य संमेलन आहे. आणि ते निश्चित यशस्वी झालेलं आहे आणि ते एक मैलाचा दगड, एक टप्पा ठरलेला आहे, इतिहासातलं एक ते सुवर्ण पान आहे असं या संमेलनाकडे मी पाहतो. पुन्हा एकदा संमेलनातले सगळे जे संयोजक आहेत त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि भविष्यात असेच साहित्यिक उपक्रम या हिंगोलीच्या मातीत व्हावेत. आणि या संमेलनाच्या निमित्तानं जे या ठिकाणी प्रेक्षक आले आहेत, विशेष करून जे तरुण लेखक आले आहेत, लेखिका आलेले आहेत, त्यांच्यातून मराठीतला भविष्यातला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा हिंगोलीच्या मातीतलाही आजचा तरुण लेखक भविष्यात व्हावा अशी शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंगोली जिल्हास्तरीय पहिलं साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. यामध्ये परिसंवादामध्ये आलेला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की मराठी भाषेत बोली भाषेचं महत्व काय आहे, या विषयावरचा परिसंवाद खूप छान पद्धतीने झालेला आहे. वक्ते व्यवस्थित बोललेले आहेत आणि समोरच्या प्रेक्षक वर्गाने सुद्धा त्याला भरभरून अशी साथ दिलेली आहे. यामधून नक्कीच बोली भाषेचं संवर्धन आणि संगोपन होईल ही अपेक्षा या ठिकाणी ठेवणं वावगं ठरणार नाही. त्या दृष्टीने हे संमेलन खूप महत्वपूर्ण आहे असं मी मानतो. नाही, हिंगोलीकरांचं मराठवाडी बोली भाषेमध्ये हिंगोलीचा अजून एक उपभाग पडतो जो सीमावर्ती भागामध्ये आहे आणि म्हणून सीमावर्ती भाग आणि निजामकालीनचे जे काही शब्द आहेत ते आता गाव पातळीवर तरुणांनी एकत्र केले पाहिजे, त्याचं संकलन केलं पाहिजे. आणि भाटकर साहेब जसं सांगतात की त्याचं संकलन तर महत्वाचं आहे, परंतु त्याचं जतन आणि त्याची प्रिंट, त्याचा लेखी पुरावा आपल्याकडे असणं आणि तो वाचकांना उपलब्ध करून देणं, मला वाटतं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. काय केलं पाहिजे? यासाठी शब्द संकलन केलं पाहिजे, त्याचे अर्थ लिहिले पाहिजे, त्याचे संदर्भ लिहिले पाहिजेत आणि ते जवळच्या वाचनालयात किंवा शाळा महाविद्यालयामध्ये कसे उपलब्ध होतील याकडं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. काल पासून जे आपण हिंगोली जिल्ह्याचं साहित्य संमेलन घेत आहोत त्याच्यामध्ये कालचे कार्यक्रम तर आपण पाहिलेलेच आहेत, परंतु आज या कार्यक्रमाअंतर्गत जे परिसंवादाचा कार्यक्रम झाला तो या कार्यक्रमामध्ये एक उच्च बिंदू म्हणून आपण मानायला हरकत नाही. कारण या परिसंवादातून जो संमेलनाचा हेतू आहे तो पूर्णपणे साकार झालेला या ठिकाणी दिसतो. आणि आपण मराठवाडा महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये राहतो आणि आपली जी बोलीभाषा मराठी आहे ती समृद्ध करण्यासाठी या परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने जे वक्ते मिळालेले होते, बबनराव गिनगिने सर, बबन काळे सर, गुडाती काळे सर आणि जे भाटकर सर यांनी या विषयावर अतिशय सुंदर असा प्रकाश टाकला आणि तो प्रकाश निश्चितच या मराठी भाषेला उद्बोधक आणि पुढे नेणारा ठरणार आहे. अर्थानं मला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे फार फार आभार मानावेसे वाटतात. त्यांनी यावर्षी आमच्या सर्व हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांची खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी केलेली आहे. हे जे 2 दिवसीय साहित्य संमेलन झालं ते साहित्य संमेलन आम्हा सर्व साहित्य प्रेमींसाठी अत्यंत आनंद देणारं ठरलेलं आहे. कालचे सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी बघितलेलेच आहेत आणि आज सुद्धा पहिल्या सत्रामध्ये आमच्या जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांची मुलाखत या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी मुलाखत झालेली आहे. प्राध्यापक दत्ता सावंत आणि प्राध्यापक तुकाराम हाबगुंडे यांनी अत्युच्च पातळीला जाऊन सरांची मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामधून या ठिकाणी अभिरुची संपन्न असा संवाद साधण्यामध्ये आम्ही सर्वजण आनंदी झालो आहोत. त्यानंतर आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये
आपल्या महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे जे सदस्य आहेत जयू भाटकर, त्यांची अत्यंत सुंदर असा परिसंवादामध्ये या ठिकाणी त्यांचं भाष्य झालेलं आहे आणि हे आम्हा सर्व साहित्य रसिकांसाठी अत्यंत आनंद देणारी गोष्ट आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या वर्षीपासून राबवलेला हा उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संस्कृती मंडळ हे जिल्हास्तरीय संमेलन भरवत आहे. यासाठी तर सर्वप्रथम साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मनापासून धन्यवाद. आणि त्यांनी जे हा उपक्रम सुरू केलाय हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या माध्यमातून साहित्य चळवळी रुजवल्या जातील, साहित्य चळवळींची नवी नवी बीज या माध्यमातून रुजवली जातील आणि त्या माध्यमातून रुजवल्या गेलेली ही बीज याचे महावटवृक्ष येत्या भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील असा हा उपक्रम आहे. आज हिंगोली नगरीमध्ये हे 2 दिवसीय संमेलन इथे आज संपन्न होत आहे. खर तर संत नामदेव महाराजांची ही भूमी, खर तर आपल्या उजव्या बाजूला बघितल्यावर नागनाथाची ही भूमी आणि ह्या चारही बाजूने संतांच्या भूमीमध्ये हा जो काही अवघा संतांचा मेळावा जो आहे, कवीचा, लेखकांचा, तो इथे संपन्न होतो आहे. या गोष्टीचा अतिशय आज आनंद होतो आहे.